नाशिकच्या येवल्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी एक अनोखं यंत्र तयार केले। मातोश्री पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील 4 विद्यार्थ्यांनी सोलर पीक संरक्षक यंत्र तयार केले। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे यंत्र तयार केले। शेतात पशुपक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी हे यंत्र उपयोगी ठरणार आहे। याच संदर्भात या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। शेती पिकाचं संरक्षण करण्याचं काम हे एकटं यंत्र करतं। विशेष करून या यंत्राला कुठलाही इंधन लागत नाही, कुठलाही वीज पुरवठा लागत नाही। हे यंत्र जे आहे आपण आता पाहू शकतो, या ठिकाणी सोलरवर हे यंत्र काम करतं। यामध्ये एक स्पीकर बसवण्यात आलेला आहे आणि ज्या शेती पिकामध्ये पशु पक्षी असतील जे शेती पिकाचं नुकसान करतात त्या नुकसानीपासून टाळण्यासाठी हे यंत्राचा वापर केला जातो। ज्यांनी हे यंत्र तयार केलं ते आपल्यासोबत। मॅडम काय सांगाल, कसं हे यंत्राचं नाव काय आणि काय यंत्र कार्य करतं? सर, हे सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा आमच्या 4 मुलांनी बनवलेली आहे। तर ऍक्च्युअली सर, भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे। तर आपल्या या पिकामध्ये शेतीमध्ये पिकाचं नुकसान होत असतं। शेतकरी खूप मेहनत करत असतो, पण त्याचं नुकसान झाल्यामुळे त्याचं आउटपुट शेतकऱ्याला भेटत नसतं। मग त्यासाठी आम्ही एक टेक्निक वापरून ही यंत्रणा बनवली आहे, जेणेकरून सौर ऊर्जेने हे पशुपक्षी ही यंत्रणा ऑपरेट करून पशुपक्षी लांब 10 मीटर अंतरावरती स्थलांतर करू शकतात। हे जे यंत्र ज्या विद्यार्थ्यांनी बनवलं ते विद्यार्थी आपल्यासोबत आहे। या यंत्राचं नाव काय आणि कसं हे यंत्र शेतकऱ्यांच्या उपयोगी येणार आहे? या यंत्राचे नाव आहे मोटराइज सोलार स्केअर क्राउ बर्ड अँड एनिमल रेपिलेंट। हा शेतामध्ये यूज केला जातो आणि आम्ही याच्या सोलार थ्रू एनर्जी जनरेट करून बॅटरीला कनेक्ट करून आणि त्याला डीसी मोटर कनेक्ट करून एक पंखासारखे आम्ही बनवले मानवाकृती हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। याला जास्त खर्च नाही आलेला आहे। कमी खर्चात 4000 मध्ये आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। नक्कीच फळबागा पीक असतील, भाजीपाला पीक असतील, या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। अलिबागमधील शेतकऱ्यांना फुलशेतीचा नवीन पर्याय सापडलाय। काही शेतकरी पारंपरिक भात शेती सोडून फुलशेतीकडे वळले। कार्ले गावात सतीश म्हात्रे या शेतकऱ्यानं त्यांच्या शेतात गॅलार्डिया फुलांची शेती केली आहे। या फुलांना जर्मनची फुलं असंही म्हणतात आणि या शेतीतून त्यांना दरमहा 30,000चं उत्पन्न मिळतं। तर उन्हाळ्यात अस्तरची आवक कमी होत असल्यानं गॅलार्डियाला चांगली मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय।